नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, घातांकित संख्येवर आधारित हा प्रश्न पोलीस भरतीला नेहमी विचारला जातो. बघा प्रश्न आहे 0.000056 याला घातांकित पद्धतीने कसं लिहायचंय ते आपण आता पाहूया. बघा दशांश नंतर किती घर आहेत? 1 2 3 4 5 6. तर दशांशच्या नंतर 6 स्थळ आहेत. तर आपल्याला इकडून सुद्धा दशांशच्या नंतर 6 स्थळ घ्यायचे आहे. बघा 6 पैकी दशांश नंतर 1 आहे ना, राहिले किती 5. मग ते 5 काय करायचं, या 10च्या डोक्यावर -5 म्हणून द्यायचं. बघा 10च्या डोक्यावर -5. त्यानंतर आपण पुढे काही 2 उदाहरणं आहेत ते सुद्धा पाहूया. 0.0578. आता हा दशांश आहे. दशांशच्या नंतर किती अंक आहेत समोर? तर 1 2 3 4 अंक आहेत. तर इथे सुद्धा 4 अंक असायला पाहिजे. 4 पैकी 1 आहेत, मग राहिले किती 3. तर मग या 10च्या डोक्यावर -3 येणार, हे -3. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, 0 पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 5 6 आणि 7. दशांशच्या नंतर 7 घरं आहेत, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 7 घरं असायला पाहिजेत. तर इथे एकही दशांश नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट -7 या ठिकाणी आपण लिहू शकतो. बघा 2चं 1 म्हणजेच -7 हे आपलं फायनल उत्तर आहे. तर हे होते मित्रांनो घातांकित संख्येवर आधारित पोलीस भरतीमध्ये आलेले काही महत्त्वाचे प्रश्न. असेच नवनवीन प्रश्न आपण यापुढे सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.